आरा बॅबे बाय बोल का समस्या आहे व तुही तुम्ही सर्व येता बाया जमा झाल्या आपल्या आपल्या नवऱ्याच्या कंप्लेंट करायसाठी तर सांगा का प्रॉब्लेम आहे तुम्हाला प्रॉब्लेम नाही तर का सांगू बापा तुम्हाला माया नवरा निस्ता रोज दारू पिऊन येते आणि मले निस्तं मटन रान म्हणते बापा। त्या दिवशी तर त्यानं बापा कारे झिंगे आणले होते, मले झिंग्याची भाजी कर म्हणे, नाही तर तुले झिंग्यासारखा टिरकवतो म्हणे। तुम्ही सांगा तुम्ही असते तर असं केलं असतं का जी? आवा मंजुळा बाय तू माया नाव कायला घेताय व बाईन मला तर झिंगे आवडतच नाही, मला नाही का ते बोटऱ्या आवडत्या या ना मी तुम्हाला बोटऱ्या चारतो। बोटऱ्या अरे पण मंजुळा बाय तू नसतं आता म्हणलेस का तुला स्वयंपाक बनवायला नेट लागते म्हणून तर मले माया त्या बेवड्या नवऱ्यासाठी भाजी बनवायला नेट लागते, पण बोटऱ्या तर मले पक्का आवडते। येतो पाय 32 डिसेंबरला। हाँ सुनीता बाय तुया का प्रॉब्लेम आहे वा? आज माई समस्या तो पक्की बेकार आहे बापा, कसं सांगू तुम्हाला? नको सांगू बस चुपचाप। हा बापू चंपात तुझी बायको म्हणत होती का तू कोणत्या का बाईसोबत घुमते म्हणे नाही जी मी कोणत्याच बाईसोबत नाही घुमलो काही म्हणजे तुला मनाचं काय मंजुळा बायका माझ्यासोबत खोटा बोलली मंजुळा पण माया बायकोचे नाव तर सुरेख आहे। आबा मग ह्या मंजुळा कोणाची बायको हा बा? माई बायको होय साहेब, मंजुळा माई बायको होय। तिच्या स्वप्नामध्ये एक दिवस मी तिले बाई सोबत घुमताना दिसलो, तेव्हापासून ते मला म्हणते का ते बाई कोण आहे म्हणून। बाई स्वप्न तिले आलं आणि मला कसं माहिती कोणती बाई होत ते? आबा आता तिच्या स्वप्नामध्ये तुला डोळे होत्या ना, मग पाहताना आलं का तुला कोणती बाई व्हायचं पण मी तिच्या स्वप्नात होतो, पण मला माहित नव्हतं ना मी तिच्या स्वप्नात आहो म्हणून। आबा जर तुला माहीतच नव्हतं तर मग तू तिच्या स्वप्नात गेलास कसा बा? बाईंच्या लांबच्या दूर झोपत जा उद्यापासून आपल्या बायकोच्या।